हॅलो. हां, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर घाले बोलतायत का? हां, मीच बोलतोय. डॉक्टर, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का? आता आता माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट आहे. ते हं. झाले का नंतर येईल मी थोड्या वेळाने. बरं चालेल. मी तुम्हाला ॲड्रेस टाकून देते. जसं तुमचं क्लिनिक आहे ना इथे, हां, त्याच्या नाही का 2 बिल्डिंगा सोडल्या का बाजूच्या, तिसऱ्या बिल्डिंगमध्ये मी राहते. चालेल, चालेल. लोकेशन टाका, मी येतो. हो, चालतंय. मी ॲड्रेस टाकून देते WhatsAppला. ओके, ओके. चल, ॲड्रेस टाकून देते. बाई, काय करावं? नुसतं टेन्शन. आहेत का? आले का डॉक्टर तुम्ही? हो. बसा ना, या. काय ना डॉक्टर, मी तुम्हाला इमर्जन्सीमध्ये याच्यासाठीच बोलवलं. माझा नवरा आहे ना, हां, तो खूप कमजोर आहे हो. ओके. म्हणजे अशक्त आहे का? हो. त्याच्यामुळे नाही का, आम्हाला नाही का आता 10 वर्ष झाले लग्नाला. हो. आणि त्याच्या कमजोर असल्यामुळे ना, आम्हाला मूलबाळच होत नाही. मग तुम्ही यापूर्वी दाखवलं नाही का कोणत्या डॉक्टरकडे? तसं ही गोष्ट सांगायला लाज वाटते ना. नाही, नाही. अशा गोष्टी ना लगेच सांगायच्या असतात. कारण 10 वर्ष तुम्ही खूप वेळ वाट बघितली ना. आता वाटलं नव्हतं ही वेळ कधी येईल. मला वाटलं होऊन जाईल असं म्हणत म्हणत 10 वर्ष निघून गेले. म्हणजे त्यांच्यामध्ये पॉवरच नाही, शक्तीच नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो. कसं आहे, ते वयाने जरा जास्त आहेत. अरे आणि हां. मी कमी वयाची आहे त्याच्यामुळे. हां, मग जास्त एजचं असल्यानं हेच प्रॉब्लेम होतो. असे प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी झाले होते आणि मी ते सॉल्व्ह पण केले. अच्छा. हो. मग डॉक्टर आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा मला याच्यावरती. एक अशी गोळी आहे, वाटल्यास तुम्हाला मी त्या आपल्या मेडिकलवर जा, त्या गोळीचं नाव तुम्हाला मी WhatsAppवर पाठवेल. पॉवरची गोळी म्हणून मिळेल. ती गोळी त्यांना द्यायची. अच्छा. पाण्यासोबत द्या किंवा दुधासोबत द्या. ती गोळी दिली का त्यांना पॉवर येऊन जाईल. हं. त्या पॉवरमध्ये मग सगळ्या गोष्टी नीट होऊन जातील. ती गोळी घेतली ना, काही दिवसात नक्कीच फरक जाणार आहे. आणि असे 10 लोकांना रिझल्ट आलेले आहेत आपले. बरं डॉक्टर, मी चालतंय. तुम्हाला त्याच नंबरवर पाठवू का? हा माझा तोच नंबर आहे ज्याच्यावर मी तुम्हाला व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवला. हां, मला त्या नंबरवर तुम्ही गोळीचं नाव वगैरे टाकून द्या. हां. कसं आहे, डॉक्टरच्या रिसिप्ट शिवाय बाकीच्या गोळ्या भेटत नाही ना. नाही, नाही, बरोबर आहे. आता माझं नाव पण दिले खाली. माझं ते हे असेल, तिथे जाऊन घेऊन टाका आणि माझी घरची फी द्यावी लागेल तुम्हाला. हा सांगा ना डॉक्टर, तुमची काय फी झाली? मी घरी सहसा जात नाही कोणाच्या. ₹500 टाकून द्या तुम्ही त्या नंबरवर. ओके, 1 मिनिट हा डॉक्टर, लगेच टाकते मी. तर तुम्ही उपाय दिल्या म्हटल्यावरती तर. नाही, नाही, सहसा कोणाकडे जात नाही, पण तुम्ही बोलले या घरी, मग आलो मी. बरं डॉक्टर, हाच नंबर आहे ना? हां, त्याच नंबरवर टाकून द्या. हा ठीक आहे, चालेल. आणि ते गोळीचं पण पाठवले बरं का, बघून घ्या. आणि माझं नाव डॉक्टर घाले बरं का. हो हो डॉक्टर. आणि कुठली काही अडचण आली तर मला संपर्क साधा तुम्ही. हा मी टाकले तुम्हाला, ₹500 चेक करून घ्या. हो, आले, आले. चालतंय. हो, येऊ. हो. आणि काही जरी अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू डॉक्टर. ओके, नमस्ते. नमस्ते. चल बाई, डॉक्टर घालेंनी गोळी दिली माझ्या नवऱ्यासाठी. ती मी मेडिकलला जाऊन घेऊन येते, म्हणजे त्याच्याने माझ्या नवऱ्यात पॉवर येईल. आहो. हा. 1 मिनिट. मी काय म्हणते, हा बोल ना. ही गोळी घ्या बरं तुम्ही. आता गोळी कसली? तुम्ही घ्या ना पहिले. बाई मला काही झालेलं नाही, गोळी कशाला देते? अहो ही गोळी घ्या आणि खाऊन घ्या. कोणी दिली ही गोळी? डॉक्टरांनी दिली, डॉक्टर घाले. घाले? हो. तो घाले? हा, घ्या गोळी घ्या. अगं पण कसली ते तर सांग. अहो तुम्ही घ्या ना पहिले. ये बाई तुला मला मारायचं तर विचार नाही ना. अहो तुम्हाला मारायचं राहिलं असतं ना तर एवढं 10 वर्ष वाट नसते पाहिली नाही. पहिल्याच वर्षात मारून टाकलं असतं. मग आता 10 वर्ष झाले, कंटाळून गेली असेल म्हणून मग ही दिली गोळी. अहो ती गोळी ना ताकद येण्यासाठी आहे. ताकद? हो, घ्या तुम्ही गोळी घ्या. आणा, मी ठेवून येते. मला
आवाज द्या. अगं बाई, ताकद येण्यासाठी म्हणजे काय नेमकं काय? हो, आता तुमचं वय जास्त आहे, बरोबर. माझं वय कमी आहे. हा. तुमच्यात ताकद कमी आहे, माझ्यात ताकद जास्त आहे. हा. पण माझ्यात ताकद जास्त असून काय फायदा? तुमच्यात ताकद जास्त पाहिजे ना. हम्म. हा, आपल्याला मूलबाळ नाही होते तुमच्यात ताकद कमी असल्यामुळे. हा, त्यासाठी मी हा उपाय केला. असं आहे का? हो. अच्छा, ताकदीची गोळी काय? हा, हा, मग ठीक आहे, आली मी हे ठेवून. चालते. काय माझी बायको मूल होण्यासाठी काय काय धडपड करते तिचं तिलाच माहिती. आता गाल्या डॉक्टरला शोधलं आणि त्याच्याकडून गोळी घेतली पॉवरची. चला बघू आता आपल्यात किती पॉवर येते आणि पुढं काय होतं ते. काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. राधा, ए राधा, काय हो? काय अरे वाटतंय? काहीतरी शरीरात बदल झाले का माझ्या? हो ना. पहिले एकदम मला पोकळ पोकळ वाटायचं ना, आता एकदम शरीर असं भरून निघालं, असं त्याच्यामध्ये खूप एनर्जी आल्यासारखं वाटते. हो ना. हो. सरका बरं तिकडं. चला मग आता आता काय? आता प्रेम करू ना. हा हा हा, आता रोमांस करू आपण, कारण तशीच अवस्था झाली माझी, तसाच मूड आला मला. मग आता करायचं ना रोमॅन्स. हो हो. खरं भारी उपाय शोधला तू, आहे ना? लय जोश आला ग, खतरनाक जोश आला. लय भारी डॉक्टर शोधला तू. तुला मूल पाहिजेच होतं, आहे ना? हो. नाही, बरोबर आहे, मुलाशिवाय जीवन अधूर आहे ना ग. तुला किती वेळ तू अशी जीवन काढणार? तेच ना, 10 वर्ष काय कमी असता का? काय आहे, माझं वय झाल्यामुळे शक्ती कमी झाली होती नाही का. तुझ्यासारखी जवान बायको मला भेटून गेली. पण जाऊ दे, आता उशिरा का होईना आपल्याला गोळी भेटली, ताकद आली. जास्त वेळ नको घालून येते शक्ती जाईल. हो. चल. चला बाई, घाले डॉक्टरांच्या कृपेने माझा नवरा आता ताकदवान झाला. आज भरपूर रोमॅन्स केला. आता ही गोळी रोज देऊन रोज रोमॅन्स करू आम्ही. मला आता आशा वाटते की भविष्यात मला मूलबाळ होईल. चला बाई, डोक्याचं टेन्शन गेलं. आता मी माझं आवरून घेते काम. कट. बस.